तारीख 18 ऑगस्ट 2025 सोमवार। भारताचा स्टँडअप कॉमेडियन जाकीर खान हा न्यूयॉर्क सिटीच्या आयकॉनिक मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये हिंदीमध्ये शो करणारा पहिला भारतीय व्यक्ती बनला। प्रदेशच्या इंदोर या शहरामधून आलेला एक सामान्य मुलगा न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर गार्डनपर्यंत कसा पोहोचला, कसा होता त्याचा प्रवास, जाकीर खान यांनी असं वेगळं काय केलं की जो आज प्रसिद्धीच्या या लेवलपर्यंत जाऊन पोहोचला। भारतामध्ये अनेक कॉमेडियन आहेत, परंतु जी प्रसिद्धी जाकीर खानला मिळाली ती इतरांना मिळाली नाही। त्यासाठी जाकीर खान यांनी वेगळं काय केलं। आज भारतातल्या प्रत्येक स्तरातून लोक जाकीर खानशी कनेक्ट करतात। ते का करतात? जाकीर खानने असं काय केलं आहे? या व्हिडिओमध्ये आपण जाकीर खानबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे किशोर आणि मी आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत करतो। चला तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। जाकीर खानचा जन्म 20 ऑगस्ट 1987 रोजी भारताच्या मध्य प्रदेश या राज्यातील इंदोर या शहरामध्ये एका राजस्थानी मुस्लिम फॅमिलीमध्ये झाला। त्याचे वडील हे संगीतचे टीचर होते, त्यामुळं घरात आर्टिस्ट आणि संगीत याच्याशी रिलेटेड वातावरण पहिल्यापासूनच होतं। मित्रांनो, जाकीर खान याच्या संपूर्ण प्रवासामध्ये त्याच्या कुटुंबाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे। तो तसं म्हणतो सुद्धा की माझ्या संपूर्ण प्रवासामध्ये मला माझ्या वडिलांनी, आईने आणि माझ्या संपूर्ण फॅमिलीने खूप मदतसुद्धा केलेली आहे। मित्रांनो, जाकीर खान हा एक कवी, लेखक, ॲक्टर आणि कॉमेडियन आहे। मित्रांनो, आपण जाकीर खान याचं शिक्षण पाहूया। जाकीर खान याने BCOMचं शिक्षण अर्धवट सोडलेलं आहे। तो कॉलेजमधून ड्रॉपआउट आहे, परंतु त्याचा एक डिप्लोमा आहे जो त्याने सितारमध्ये केलेला आहे। मित्रांनो, सुरुवातीला जाकीर खान याला रेडिओ प्रोड्युसर व्हायचं होतं। त्यासाठी जाकीर खान हा दिल्ली या ठिकाणी गेला। दिल्लीला जाऊन त्याने रेडिओ प्रोग्रॅमिंग केलं। रेडिओ प्रोग्रॅमिंगचं शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर 2009मध्ये इंटर्नशिपसाठी जाकीर खान हा जयपूरमध्ये आला। जयपूरमध्ये आल्याच्यानंतर काही काळ इंटर्नशिप त्यांनी केली आणि इथून तो पुन्हा दिल्लीला गेला। दिल्लीमध्ये ज्यावेळेस जाकीर खान पुन्हा वापस गेला त्यावेळेस तिथून त्याचा स्ट्रगल सुरू झाला। दिल्लीला परत गेल्यानंतर त्याचा रूम पार्टनर असलेला त्याचा मित्र विश्वास याने त्याला इन्स्पायर केलं की तू स्टँडअप कॉमेडी कर। विश्वासच्या सल्ल्यानुसार जाकीर खान यांनी स्टँडअप कॉमेडी करायला सुरुवात केली। सुरुवातीला कॅफेज, रेस्टॉरंट या ठिकाणी जाकीर खान यांनी आपले परफॉर्मन्स सादर केले। जाकीर खानचा त्यावेळेस परफॉर्मन्स हा त्या रेस्टॉरंटमध्ये असलेले किंवा त्या कॅफेमध्ये असलेल्या लोकांना खूप आवडायचा। ते त्याच्या जोकवर हसायचे सुद्धा आणि त्याला ॲप्रिशिएटसुद्धा करायचे। या ठिकाणपासून त्याचा प्रवास चालू झाला। या प्रवासाच्या दरम्यान जाकीर खान यांनी स्वतःवर खूप काम केलं। त्याचं दिसणं, त्याचं बोलणं, वागणं, सर्व गोष्टींवर जाकीर खान यांनी काम केलं। रीडिंग असो, स्किल असो, या गोष्टी तो इम्प्रूव्ह करत गेला। इंदोरसारख्या शहरातून आलेला हा तरुण याचं दिसणं, याचं वागणं यावर सुरुवातीला बऱ्याचदा जजमेंट केलं जात होतं, परंतु आज त्याने या सर्व गोष्टींना चुकीचं ठरवलं। जर तुमच्यात खरोखर काहीतरी करून दाखवण्याची जर जिद्द असेल तर तुम्ही त्या लेवलपर्यंत पोहोचता। याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जाकीर खान। 2012मध्ये इंडियाज बेस्ट स्टँडअप कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर पहिल्यांदा संपूर्ण देशभरातून जाकीर खानला प्रसिद्धी मिळाली आणि इथून लोकांनी जाकीर खान याला नोटीस करायला सुरुवात केली आणि इथून त्याचा प्रवास खऱ्या अर्थाने चालू झाला। मित्रांनो, आज संपूर्ण देशामध्ये एक मोठा भाऊ म्हणून किंवा एक बिग ब्रदर किंवा बडे भाई म्हणून जाकीर खान याला रिस्पेक्ट दिला जाते किंवा त्याच्या गोष्टींना मेन्शन केलं जातं। ज्या प्रकारे तो गोष्टी सांगतो त्या ऐकल्या जातात किंवा त्या परसिव्हसुद्धा केल्या जातात। मित्रांनो, जाकीर खान याचे परफॉर्मन्स किंवा जाकीर खान ज्या गोष्टी सांगतो त्याचे जे किस्से आहेत हे काही ठराविक गोष्टीच्या अवतीभोवती असतात। मित्रांनो, जाकीर खानच्या परफॉर्मन्समध्ये तो ज्या शहरातून आलेला आहे त्या शहरातले किस्से, त्या शहरातल्या त्याच्या आठवणी, कशाप्रकारे त्या शहरामध्ये त्याच्या गावामध्ये त्याने स्ट्रगल केला, त्या गावात तो कशाप्रकारे पैदल फिरला, कशाप्रकारे त्याचे ते स्ट्रगलचे दिवस होते, त्या काळात त्याच्या मित्रांनी त्याला कशी मदत केली, मित्रांचे किस्से, या गोष्टींच्या भोवती त्याच्या हे सगळ्या गोष्टी असतात। त्यामुळं भारतातील प्रत्येक स्तरातील व्यक्ती त्याच्याशी कनेक्ट करतो। मित्रांनो, जाकीर खान याच्या परफॉर्मन्सचं वैशिष्ट्य म्हणजे नाते, घर आणि त्याचं शहर याच्याशी संबंधित असलेलं त्याचं कंटेंट, कुटुंब, शहर या गोष्टींशी रिलेटेड त्यांनी जे कंटेंट बनवलेलं आहे, या नात्यांवर ज्यावेळेस तो बोलतो ती गोष्ट प्रत्येकाला टच करून जाते। ज्या प्रकारे त्याच्या पोट तिडकीने तो त्याच्या वडिलांबद्दल बोलतो ती गोष्ट पाहणारा किंवा ऐकणारा त्याच्याशी कनेक्ट करून ऐकतो। त्याला तो किस्सा स्वतःचा वाटतो। तो कशाप्रकारे त्याच्या वडिलांशी बोलतो, कशाप्रकारे दिवसभरात घडलेल्या गोष्टी तो त्याच्या वडिलांना सांगतो, त्याच्या आईला सांगतो, ही गोष्ट समोरच्याला अपील करून जाते। त्यामुळे समोरचा त्याच्याशी जुळतो। याशिवाय मित्रांनो, ज्यावेळेस जाकीर खान हा त्याच्या शहराचे किस्से सांगतो, त्याच्या आईकडून कोणते संस्कार त्याला मिळाले, त्याच्या वडिलांकडून कोणते संस्कार त्याला मिळाले याबद्दल ज्यावेळेस तो त्याच्या परफॉर्मन्समध्ये सांगतो त्यावेळेस समोरच्याला ते आपलंच वाटतं। मोठ्यांशी कसं वागायला पाहिजे, मोठ्यांना कसा मान दिला पाहिजे, संस्काराच्या गोष्टी ज्यावेळेस जाकीर खान करतो त्यावेळेस तो एका मोठ्या भावासारखा वाटतो आणि त्याच्यामुळे संपूर्ण देशभरातून मोठा भाऊ म्हणून किंवा बिग ब्रदर म्हणून जाकीर खान याला रिस्पेक्ट मिळते। आज अनेक सेलिब्रिटीज असो किंवा इतर क्षेत्रातील लोक असो, जाकीर खान याला तो रिस्पेक्ट देतात आणि त्याच्यामुळे जाकीर खान याने आज सोसायटीमध्ये किंवा संपूर्ण देशभरामध्ये ते स्थान मिळवलं आहे। जाकीर खान याच्या
कॉमेडीमध्ये तुम्हाला इन्सल्ट किंवा समोरच्याची इन्सल्ट करून कॉमेडी करणं ह्या गोष्टी मिळत नाही. तो स्वतःच्या आयुष्यातील किस्से सांगतो, त्याच्या आयुष्याशी रिलेटेड आणि त्याच्या शहराशी रिलेटेड, त्याच्या मित्रांशी रिलेटेड, फॅमिलीशी रिलेटेड त्याचे ते किस्से असतात आणि त्या किस्स्याशी संबंधित तो कॉमेडी करतो आणि ते किस्से समोरच्याला टच करून जातात आणि त्याच्या त्या घटनांवर किंवा त्याच्या त्या किस्स्यांवरच्या भोवती त्याची कॉमेडी डिपेंड असते. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, तो ज्या शहरात तो राहतो आहे त्या शहराचा त्याला सार्थ अभिमान आहे, त्याला त्याच्या आईवडिलांचा अभिमान आहे, त्याने त्याच्या आईवडिलांना स्वतःच्या आयुष्यामध्ये इन्क्लूड करून घेतलेला आहे. ह्या गोष्टी लोकांना अपील करून जातात. याशिवाय मित्रांनो, जाकीर खान याने खूप हार्डवर्कसुद्धा केलेला आहे. तो आज ज्या लेवलला पोहोचला आहे त्या लेवलला तो सहजच पोहोचलेला नाही आहे. यासाठी यामध्ये खूप मोठं योगदान हे त्याच्या फॅमिलीचं सुद्धा आहे आणि जाकीर खान याचे तेवढं हार्डवर्कसुद्धा आहे. मित्रांनो, जाकीर खान हा त्याच्या या यशाचं सर्व योगदान त्याच्या वडिलांना, त्याच्या आईला देतो, त्याच्या फॅमिलीला देतो. आयुष्यामध्ये मित्रांनो, मित्र किती महत्त्वाचे असतात, शहर किती आपलं महत्त्वाचं असतं, आईवडील किती महत्त्वाचे असतात. आईवडील आपल्या आयुष्यामध्ये असणं आणि आपल्या आयुष्यामध्ये आईवडील ॲक्टिवली असणं हे किती महत्त्वाचं असतं हे जाकीर खान त्याच्या परफॉर्मन्समधून सांगतो. आईवडिलांकडून आपण कितपत अपेक्षा करायला पाहिजे, त्यांनी आपल्याला जे दिलं तेच कसं योग्य होतं आणि त्यांनी जे दिलं ते बेस्ट दिलं, त्यांच्या कॅपॅसिटीमध्ये जेवढं होतं ते त्यांनी दिलं, याच्यापेक्षा आपण त्यांच्याकडे डिमांड करू नये आणि ती योग्यसुद्धा नाही. ह्या गोष्टींची शिकवण जाकीर खान हा त्याच्या कंटेंटमधून देतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, की जाकीर खान याचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि स्ट्रॉंग विषय म्हणजे स्टोरी टेलिंग. जाकीर खान हा स्टोरी टेलिंगमध्ये एक उत्तम माणूस आहे. जाकीर खानची स्टोरी टेलिंग ही एवढी मजबूत आहे मित्रांनो, ज्यावेळेस तो एखादा किस्सा सांगतो किंवा एखादा प्रसंग सांगतो त्यावेळेस तो अशा प्रकारे तो किस्सा रंगवतो की त्यामध्ये तुम्ही स्वतःसुद्धा इन्क्लूड होऊन जाता आणि तो किस्सा आपलाच आहे असं आपल्याला वाटायला लागतं. त्यामुळं त्याच्या या किस्स्यांची किंवा त्याच्या या परफॉर्मन्सची छाप आपल्यावर पडून जाते आणि नकळत तो आपल्या मनावर राज्य करायला लागतो. मित्रांनो, जाकीर खान याने एक परसेप्शन त्याचं बिल्ड केलेलं आहे, ज्यामध्ये संपूर्ण देशभरातून त्याला एक मोठा भाऊ म्हणून रिस्पेक्ट दिला जाते. त्यानुसार त्याचं कंटेंटसुद्धा राहतं, त्यानुसार तो त्याच्या परफॉर्मन्समधून, त्याच्या स्किटमधून ह्या गोष्टी कन्वेसुद्धा करतो. आज सोशल प्लॅटफॉर्मवर अनेक कॉमेडी शोज आहेत, त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची कॉमेडी केल्या जाते. परंतु जाकीर खान आणि यांच्यामध्ये हा एक बेसिक फरक आहे, त्याच्या किस्स्यांमध्ये काही शिकवणसुद्धा असते आणि संस्काराची, नैतिक मूल्यांची गोष्ट तो करतो. याशिवाय हक से सिंगल मुलांची, मिडल क्लास मुलाची, जो एक मिडल क्लास मुलगा जो स्ट्रगल करतो, ज्यावेळेस त्याच्या खिशात पैसे नसतात त्यावेळेस त्याच्या लाईफमध्ये कोणत्या गोष्टी घडतात, कोणते चॅलेंजेस तो फेस करतो आणि त्यावेळेस कसे मित्र त्याला मदत करतात. जाकीर खान हे जे किस्से आहेत हा भारतातला प्रत्येक विद्यार्थी, मिडल क्लास व्यक्ती, वर्किंग जॉबवाला व्यक्ती किंवा बिझनेसवाला व्यक्ती प्रत्येकजण त्याच्या या किस्स्यांशी, त्याच्या या विनोदांशी रिलेट करतो. त्याचं कारण आहे की तो त्याच्या आयुष्याशी रिलेटेड गोष्टी सांगतो, ज्याच्यामध्ये काही शिकवणसुद्धा राहते आणि वल्गॅरिटी नसते. मित्रांनो, जाकीर खान याचं हे यश हे काही दिवसात आलेलं नाही आहे, यामागं खूप वर्षांची मेहनत आहे. त्याने कंटिन्यू हार्डवर्क करून स्वतःला त्या लेवलपर्यंत पोहोचवलेलं आहे. म्हणून आजच्या काळामध्ये वल्गर कॉमेडीच्या शोजची भरमार आहे, परंतु या टाईममध्ये अशा प्रकारचं यश एखाद्या व्यक्तीने कमवणं ही एक उल्लेखनीय गोष्ट आहे. खान हा तुमच्यासारखा, माझ्यासारखा व्यक्ती आपल्याला जाणवतो. त्याच्या परफॉर्मन्समध्ये आपल्या आयुष्याशी निगडीत असलेलेच किस्से असतात आणि त्यामुळं तो आपण त्याच्याशी जास्त रिलेट करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कौटुंबिक नात्यांवर असलेले त्याचे किस्से, तो त्याच्या आईशी असलेलं त्याचं नातं, त्याच्या वडिलांशी असलेलं नातं, त्याच्या भावांशी असलेलं त्याचं नातं, याच्यावर आधारित ज्यावेळेस तो किस्से सांगतो त्यावेळेस ते किस्से प्रत्येकाला टच करून जातात. कारण की प्रत्येकाची फिलिंग ही आपल्या आईवडिलांबद्दल, भावाबद्दल, बहिणीबद्दल ही खूप स्ट्रॉंग असते. त्यामुळं जाकीर खान हा प्रत्येकाला आपलासा वाटतो. त्यामुळे जाकीर खानच्या त्या प्रत्येक किस्स्यामध्ये तो किस्सा आपलाच आहे असं आपल्याला वाटतं. त्यामुळं जाकीर खानच्या ह्या परफॉर्मन्सचा इम्पॅक्ट हा प्रत्येकाच्या सबकॉन्शियस माइंडवर होऊन जातो. त्यामुळे जाकीर खान हा खरोखर मोठ्या भावासारखा वाटतो. जो पर्सोना किंवा जी इमेज त्याने बिल्ड केलेली आहे, जो संपूर्ण भारतात एक बडे भैया किंवा बिग ब्रदरची वाईब्स जाकीर खान देतो, पूर्ण देशातून आणि समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून जाकीर खान याला ॲप्रिशिएशन मिळतं. आज भारतामध्ये अनेक कॉमेडियन आहे, परंतु या कॉमेडियन्सच्या मधामध्ये जाकीर खान याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कुटुंबातील नाते आणि मैत्री याच्याशी रिलेटेड कंटेंट आणि याच्याशी रिलेटेड त्याचे किस्से असतात. या किस्स्यांच्या आधारावर तो आपल्या सगळ्यांशी कनेक्ट करतो आणि सगळ्यांच्या मनावर अधिराज्यसुद्धा करतो. त्यामुळे जाकीर खान आज त्या लेवलला पोहोचलेला आहे. अशा प्रकारे हा मध्य प्रदेशच्या इंदोर शहरातून आलेला एक सामान्य मुलगा आज देशाचा स्टार बनलेला आहे. त्या सध्याच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये नैतिक मूल्य, रिलेशन्स, नाते, फॅमिली या गोष्टींबद्दल बोलणारा हा जाकीर खान आज प्रत्येकाशी कनेक्ट करतो. त्यामुळे जाकीर खानला एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.